मंडळी नमस्कार, तुमचं स्वागत आहे या मान्सून महिन्यात. आज मी आलो लोणावळ्याला आणि बघा पाऊस, या पावसात स्वच्छंद असा फिरतोय मी. आम्ही काही ज्येष्ठ मित्र आमच्यासोबत आहेत. नमस्कार नमस्कार नमस्कार. आमच्या जवळजवळ 25 मित्रांच्या ग्रुपमध्ये हे 4 मित्र आता फक्त आम्ही आहोत तिथे. आणखी काही मित्र उद्या येणार आहेत इथे. तर या पिकनिकच्या पूर्वतयारीसाठी आम्ही इथे आलो आहे. आता आलो दुपारी, मस्त जेवलो वगैरे आणि पावसामध्ये भिजतोय. आणि आता असं ठरवलं या पावसामध्ये फिरायला जवळपास कुठेतरी जायचं आणि लोणावळा एन्जॉय करायचा. चला तर मग आमच्यासोबत लोणावळा फिरायला चला. मित्रांनो, खंडाळ्यातील राजमाची उद्यानात आपण आलो आहोत. सगळं फॉगी क्लायमेट आहे. बघा कसं धुकं, सगळीकडे धुकंच धुकं सगळे. खाली इथे एक्सप्रेस वे आहे. सगळ्या व्हॅलीत नुसतं धुकं पसरलंय. जबरदस्त क्लायमेट आहे, मस्त क्लायमेट आहे. पहा, हे धुकं आणि ढग याच्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. जन्नत आहे भाई, जन्नत.
मित्रांनो, आपण आलो आहोत राजमाची उद्यानात. राजमाची उद्यान खंडाळा येथील, आणि या उद्यानातून आपल्याला समोर राजमाची किल्ला दिसतो, आणि म्हणून या उद्यानाला, या पॉईंटला राजमाची पॉईंट असं म्हटलं जातं. परंतु आता सगळ्या बाजूने सगळं फॉग आहे, फॉग सगळं धुकंच धुकं आहे, आणि ढग अक्षरशः रस्त्यावर डोंगरावर उतरलेले आहेत, आणि त्याच्यामुळे आजूबाजूचं काहीच दिसत नाही. इथे फक्त आणि फक्त आपण आहोत, आणि खरोखर जन्नत आहे. बघा, तुम्हाला मी दाखवतो. समोर फक्त ढग आणि फॉग एवढंच आपल्याला दिसतंय. संपूर्ण धुक्याचं वातावरण आहे, तुम्ही बघताच आहात. बराच वेळ मी थांबलोय, पण धुकं काही कमी होत नाही. चला तर मग या उद्यानाचीच एक तुम्हाला छोटीशी टूर घडवतो. आता या उद्यानात फिरून आम्ही परत आमच्या रिसॉर्टवर जाणार आहोत. एरवी तुम्ही जर इथे आलात तर भरपूर माकडं असतात. इतकी माकडं असतात इथे की आपल्या हातात जर काय असेल खाण्याच्या वस्तू, त्यासुद्धा हिसकावून घेतात, एवढा उच्छाद मांडतात. परंतु आजच्या ह्या भरपूर पावसामुळे आणि इथल्या ह्या वातावरणामुळे एकही माकड दिसत नाही. चला, उद्यानाच्या बाहेर आलोय मी आता. खूप छान वातावरण आहे. आमचे मित्र समोरून येत आहेत. एन्जॉयड एन्जॉयड. चला, आपण गाडीकडे जाऊया आता. हा, मस्त पाऊस आला, फर्स्ट क्लास, सगळ्यांची पळापळ. धुआधार बारिश. हा मित्रांनो, ये खंडाला है, ये बढ़िया बारिश है, और ये हम है दोस्त, एंजॉय कर रहे खंडाले की बारिश. एंजॉय.